नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणीनो. आली बघा अंकिताला नेहला. अंकितानं आता काय सॉल्व केलंय मागे. काल रात्रीपर्यंत हाय करमत म्हणली ना, आता ही ताऱ्या म्हणते आता करमतय. आज आता रात्री म्हणते माणसाचं मोकळे हेलपाट लावले नाही का नाही. हा हो राहू द्या आम्ही घेऊन ग्लास दिलाय. मामीने केलं ते बघा मास. बाकीच्या नवऱ्याला मास खाल्ल्याशिवाय इथं जावं वाटत नाही. त्यांना माहित झालंय चांगलं आता. बरी फरक आहे म्हणलं पसरणार सकाळी दुसरी घालून आणली ती पुन्हा जवळ सासू झाली म्हातारी आंधळी. त्यात मध्ये सगळं जावाय दिसतो का? मामा बसा की रे, बाची आली आहे की रे. बसायचं कधी काय बसायचं मामाचं काम चालू केळानं कापड कसली झाली ती आता? वर शेतकरी शोभतात ते मामा. होय मग शेतकरी जायचं की शोभते ते म्हणते बघ. बाकीचं शेतकरी टंचाईत पांढरे कपडे घालून असते ती. तुझ्या आई सावकरी शोभते बघ. पैसे घ्यायचे तुम्हाला आईकडे माझ्याकडे रुपया नाही सावकारी चुकती. चष्मा बेसमा घालून बसल्या ना. चष्मा ती जोड्याचा आहे काळा. ते आपल्यात पत्र ठोकणारे असलं घालणार ती एंडिंग करणारी. का म्हणली ना आता मामी मग 15 दिवस? नाद बघा की आता बोला ना आपल्याला. ते आजीपाशी जाऊन बसली आहे. काय नाही म्हणत मला. पप्पा आलाय असलं काय आहे का? आता करम काय म्हणली. आता तू सांग पप्पाला आता मी येत नाही म्हणून सांग. आईला सांगते हो. रात्री का इथे आजीला सांगते त्या. हा येते म्हणते बदलली मग काय म्हणली का तुला. तू सांग पप्पालाच करमत नाही. तिला करमतय तुम्हाला करमत नाही. असल्या पप्पाला करमत मम्मीचं नाव नसेल घेतलं तिला. मम्मीचं नाही. हे का नाही असं जातं. पप्पा सारं तुझं बघणार आहे दादा. पप्पा माया करतो. कोणी घातली हिने अशी. तुला कुलप लागली ती घराला कुठे काकू असेल ती. हा ते कोटवरच जपड घातलंय त्यानं. हे बापू आजी बरा आहे का मग? बरं आहे. का म्हणते तब्येत? काय नाही चांगले. अहो तुम्ही अजून ठणठणीत आहे. बरं लेख तुमच्या इकडे पाक चष्मा घालावर आली. तिथं मी मस्त डोळ्यात ऑपरेशन झालंय. सांगायचं होई नाही आता. होय अंकु अंकु काय बापाला बोल ना पिन. तुला पुण्याला करमलं नाही नी? आका अरे दीदी संग बोला की. दीदी संग बोला की. बोलली का नाही दीदी संग? नाही गुड्डी रसली ते संग बोलत नाही बघा. गुड्डी दीदी संग बोलत नाही बघा. हा मग सॉंग आणते ती गाडीत. आणू कुठं आहे बापू कुठं आहे अशी म्हणते. माझं नावच घेत नाही म्हणजे ना. बापू तर मित्रांनो बघा मास झाले तर बघा या खायला. लाईट गेली आम्ही आलो. वरण सरार जरा तर मला माशी होता मर सर जायला. माझा हा जरा कॅमेरा इथं बघ सरलो बघा आता पुढं. आता सर कुरकुर ठेवा मास खावारा पोरानो. बापराव सर पुढे ना आज बरी मास खाय दिलं बळाय नाही. काय करा मामा धरला कॅमेरा बघा. मामाला काय जाय गडबडीनं. हो काय मामी एकल पाय घरी पाणी मारायला कुठं मारावं. भाकरीच तुकडा खा.
तळते काय कसं तळलं ते बघा ना. आता भरी बघा मामीने एक नंबर तळल्यात मासं बघा कसं आहे. थोडी एवढा टोकरा थोडा फार बरं टोकरा दे नुसतं. काटा रुतला बाची नाही खाल्लं तर चालते असं धरायचं भाकरी हो आणि टाकायला पीस असा ना. आता ताण दिलंय आता ना त्याला कशाला चावायचं. अगं ते कसं आहे हे असं सोडून खायचं लागले पोळती बा येशी लावा म्हणा मामाला. हाय तर बंगल्या दिवशी बसू आपण. तुम्ही द्या त्यांना वाचतो शांतीला गिफ्ट. मी तुम्हालाच पाहिजे म्हणल्यावर तर तुम्हाला नाही येशी सवय ना. खाली ठेवलं तर चालतं काट ठेवा नाही द्या काट कागद आहे ती की नाही शाळेची रतीची विषारी काटायचो दीदी आता 15 दिवस झाले नव्हती जेवायची. नाही लगेच वागले तर न तुला कोणी चिमटा घेतला का सांगितलं तिला. कोणी चिमटा घेतलं तुला कोणी घेतलं तुला कोणी घेतलं. गुडीला घेतलं खुशीनं. तुला खुशीनं मम्मी खुशीनं गुड्डीला त्या आकाला चिंप घेतलं. चिंप असे घेतलं असं आका तुला तर खायचे का तिला कोणी सांगितलं का ती म्हणली खुशीनं घेतलं. प्लेट दे ये म्हणा म्हणून खायचं इकडे इकडं बापू नको तू इथं बस विचारतो तुला. हा बस खाली चालतो बस. तिला भजी खाल्ल्यावर उचलून खाते ती. हा तसं नाही खायचं विचारतो. ताट केलं सगळं खाली हा दुसरा हाय गाडी दुसरा बी धागा काय उकडत असणार तिला गॅसवर न उतरल्या म्हणलं पळणार दिसते. आता खाय नाही खाली चालते. फळ कत्र पळतय की तोंडात पोरानं काटा खाऊ नका बघा. तुमचा फोन आल्यापासून पुन्हा मग काय त्याला चारा सोडून आमचं लावून व्हायला तुमचा फोन यायला गाठत तुम्ही. तुला आता जायला लागलं म्हणलं बाई पुरगी द्यायची म्हणल्यावर काय लावत होता. तंबाटी लावली लावली कोणी लावली होती परत लावलं वाकलं मला म्हातारी कालवा करायला काय म्हणते आम्हाला लावू नको आई काय तेवढी येते बघा आधी सांगितलं. हा ती काय ऐकून बाजार मिळू ना बाजार तिला उचलून खायला लागतंय. काटा लागला खाली तू काढा काय काटा हातात काढ काढा हाता काटा आहे आमच्यावर. आकर के काढून घे की आकर के पुरी कट काढून दी. ती म्हणजे कडक आहे तू नको काढून दे तिला. तिला गडबड मागे सगळीच झगा नाही पसारलाय. खायला येत नाही चवी लागते. प्रत्येक वेळेस मामाच्या दाल्या मासं खाल्ल्याशिवाय कधी कोण जात नाही. तुला नसलं खायचं ना. तर चला अगं पळतय का या मासं खायला तुम्ही पण.